नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत. तर आज मी बनवणार आहे असे प्रोटीन लाडू जे फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. महागड्या प्रोटीन सप्लिमेंटची गरज नाही, कारण आपल्या स्वयंपाकघरातच आहे ताकदीचा खजिना. हा एक लाडू मुलांच्या डब्यात, नवऱ्याच्या ऑफिस बॅगेत आणि आई वडिलांच्या हातात दिला की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आपल्या माणसांची काळजी घेण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते. कधी कधी आईच्या हातचा एक छोटासा लाडूही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि शरीरात ताकद आणतो. चला तर मग लगेचच आपण प्रोटीन लाडू बनवायला सुरुवात करूया. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त असा प्रोटीन लाडू बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 वाट्या फुटाण्याची डाळ घालूया. इथे फुटाण्याची डाळ मी घेतली आहे. तुम्ही रोस्टेड चणा म्हणजेच भाजके चणे असतात त्याची टरफले काढूनही घेऊ शकता. गॅस बंद करून आपण ही चणा डाळ व्यवस्थितपणे भाजून घेऊया. भाजकी चणा डाळ आहे त्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही. थोडीशी नरम पडली आहे त्यामुळे मी भाजून घेत आहे. जर तुम्हाला भाजायची नसेल तर स्किप करू शकता. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे आणि एकसारखी भाजली गेली आहे. लगेचच ती आपण एका परातीत काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावर लगेचच आपण त्याची पीठ तयार करून घेणार आहोत. अगदी बारीकसर असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. त्यामुळे जे आपण लाडू बनवत आहोत प्रोटीन लाडू त्याला चव अप्रतिम अशी येते. म्हणून अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे डाळ व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 1 वाटी मखाणे घालूया. गॅस बंद करून आपण 2 ते 3 मिनिटे हे मखाणे एकसारखे भाजून घेणार आहोत. मखाणे भाजायला जास्त वेळ लागत नाहीत. मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडांची मजबूतीसाठी अशा प्रकारे मखाण्याचा वापर पुरेपूर केलाच पाहिजे. आणि शिवाय हलके फुलके हे मखाणे असतात. आता मखाणे साधारणतः 2 ते 3 मिनिटे मी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत. जी चणा डाळ आपण भाजून घेतली आहे त्यामध्येच हे मखाणे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावर अगदी बारीकसर असे आपण ह्याचे पीठ तयार करून घेणार आहोत. आता हे दोन्ही जिन्नस आपण व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. त्यानंतर मिक्सरमधून बारीक पूड तयार करून घेणार आहोत. तोवर इथे पुन्हा त्याच कढईत लगेचच ड्रायफ्रूट्स घालूया. त्यामध्ये काजू, बदाम, सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स एक जर नसेल तर स्किप करू शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी व्यवस्थितपणे एकसारखे ढवळून हे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते भाजून घेऊया. ड्रायफ्रूट भाजून घेत असताना इथे मी चमचाभर तुपाचा वापर करत आहे. जर तूप वापरायचे नसेल तर असेच जरी तुम्ही रोस्ट करून ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालतील. म्हणून ड्रायफ्रूट्स क्रंची होईस्तोवर तुपामध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे सतत ढवळून भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजले गेल्यावर पंपकिन सीड्स इथे मी अर्धी वाटी घेतली आहेत, म्हणजेच भोपळ्याच्या बिया. त्याही आपण ह्याच ड्रायफ्रूट्स बरोबर अगदी 2 मिनिटे अशा प्रकारे भाजून घेऊया. म्हणजे सर्व ड्रायफ्रूट्स अगदी क्रंची असे भाजले जातील आणि जो आपण लाडू बनवत आहोत अगदी खमंग आणि खुसखुशीत असा तयार होईल. पाहू शकता सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजले गेले आहेत. त्याबरोबर इथे मी काळ्या मनुका आणि साध्या मनुकाही घेतल्या आहेत. लगेचच 1 मिनिटभर आपण या ड्रायफ्रूट्स बरोबर काळ्या मनुका आणि साध्या मनुका भाजून घेऊया. म्हणजेच फुलेस्तोवर लगेच अशा प्रकारे परतून घेऊया. मनुका भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 1 ते 1.5 मिनिटातच लगेचच फुलल्या जातात, म्हणून मी सर्वात शेवटी वापरले आहेत. आता सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे क्रंची होईस्तोवर आपण भाजून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर ते मिक्सरमधून आपण त्याची भरड तयार करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया. सुक्या खोबऱ्याचा कीस जर घालायचं नसेल तर याऐवजी दाण्याचा कुठेही वापरू शकता किंवा पंपकिन सीड्सचाही वापर करू शकता. पंपकिन सीड्स आपण घेतल्याच आहेत किंवा मगजची बी असते तीही या स्टेजमध्ये इथे वापरू शकता. आता गॅस बंद करून आपण सुके खोबरे अगदी खरपूस सुवास येईस्तोवर
आणि थोडेसे बदामीसर रंग येईस्तोवर भाजून घेऊया. सुके खोबरे भाजायला जास्त वेळ लागत नाही. गॅस बंद करूनच अगदी एकसारखे तळाशी चिकटणार नाही, करपणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे ढवळून भाजून घ्यायचे आहे. 2 मिनिटानंतर पाहू शकता सुके खोबरे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे. या स्टेजमध्ये आपण 1 चमचाभर इथे खसखस घेतला आहे. खसखसही भाजायला जास्त वेळ लागत नाही. फक्त अर्धा मिनिटे आपण ही खसखस सुक्या खोबऱ्याच्या कीसबरोबर भाजून घेणार आहोत. साधारणतः अर्ध्या मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहे आणि रंगही अगदी सुरेख सुक्या खोबऱ्याला आला आहे. लगेचच आपण हे सुके खोबरे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण पाववाटी अळशीच्या बिया घालूया. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. ते सर्वांसाठीच फारच उपयुक्त आहे आणि शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. म्हणून अशा प्रकारे आपण लाडवाच्या मिश्रणात हे जे आपण अळशीच्या बिया घेतल्या आहेत त्या व्यवस्थितपणे भाजून घालून घेणार आहोत. 1 ते 1.5 मिनिटे अशा प्रकारे गॅस बंद करून व्यवस्थितपणे तडतडू द्यायचे आहेत. अळशीच्या बिया भाजून घेतल्यावर लगेचच साधारणतः पाववाटी आपण इथे सफेद तीळ घेतले आहेत. सफेद तिळामध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. म्हणून अशा प्रकारे अगदी दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे खरपूस मंद गॅस करून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर पाहू शकता तिळही अगदी व्यवस्थित तडतडत आहेत आणि जी आपण अळशी भाजून घेतली आहे तीही तडतडत आहे. लगेचच दोन्ही जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण ही दोन्ही जिन्नस लाडवाच्या मिश्रणात घालणार आहोत. त्यानंतर जी फुटाण्याची डाळ आपण भाजून घेतली होती आणि मखाणे ते व्यवस्थितपणे थंड करून घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यातही घालून घेतले आहेत. आता पूड तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी बारीकसर अशी पूड अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे. ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व जी फुटाण्याची डाळ आहे त्याची अगदी बारीकसर अशी पूड मी तयार करून घेतली आहे. आता लगेचच पुन्हा त्याच पॅनमध्ये जी आपण फुटाण्याच्या डाळीची पूड आणि मखाण्याची पूड तयार करून घेतली आहे ती सर्वच्या सर्व घालूया आणि गॅस बंद करून लगेचच व्यवस्थितपणे थोडासा सुवास येईस्तोवर भाजून घेऊया. फुटाण्याची डाळ आपण भाजून 1 ते 2 मिनिटे घेतली आहे. आता हे पीठ आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे हे लाडू अगदी खमंग आणि खुसखुशीत असे होतात. म्हणून मी फक्त 1 ते 1.5 मिनिटे अशा प्रकारे गॅस बंद करून भाजून घेत आहे. आता त्यात आपण 1 मोठा चमचा तूप घालूया आणि अगदी खरपूस सुवास येईस्तोवर 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे पीठ सतत ढवळून तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहे आणि त्याचा सुवास घरभर दळवळतो आहे. लगेचच हे पीठ आपण एका परातीत काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. नंतर आपण एक एक करून जिन्नस आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत. भाजलेले पिठामध्ये आपण इथे 1 मोठी वाटी शेंगदाण्याची भरड घालत आहोत. शेंगदाण्याची भरड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये अगदी जाडसर भरड तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे जाडसर आपण ड्रायफ्रूटची भरड तयार करून घेतली आहे. ती आपण जी चण्याचे पीठ आपण तयार करून घेतले आहे म्हणजेच रोस्टेड चणा दालचे पीठ आपण तयार करून घेतले आहे त्यामध्ये हे जी ड्रायफ्रूटची भरड आहे ती काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले ड्रायफ्रूट्स आहे त्याची भरड अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर ह्या मिश्रणात घालून घेऊया. त्यानंतर तिन्ही जिन्नस मी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले आहे. आता लाडवाला गोडवा यावा यासाठी इथे मी साखर किंवा गोळ अजिबात वापरणार नाही आहे. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर 2 चमचे इथे तूप घालूया. तूप इथे व्यवस्थितपणे वितळून घ्यायचे आहे. तूप वितळून घेतल्यावर लगेचच इथे अर्धा किलो मी काळा खजूर घेतला आहे. काळा खजूर घेताना त्यातील पूर्णपणे बिया आणि वरचा जो कडक भाग असतो तो व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. नाहीतर लाडवाची चव बिघडण्याची शक्यता असते आणि जो कडक भाग असतो तो दाताखाली आल्यावर अगदी दात दुखण्याची शक्यता असते. म्हणून कडक वरचा जो भाग असतो तो व्यवस्थितपणे
काढून घ्यायचा आहे आणि आतील ज्या सीड्स असतात त्याही व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत खजूर अगदी एकसारखा अशा प्रकारे नरम होईस्तोवर हलक्या हाताने दाबून दाबून गोळा होईस्तोवर एकजीव करत राहूया. 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता खजूर अगदी व्यवस्थितपणे नरम अशा प्रकारे गोळा त्याचा झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण जे खजुराचे आपण तयार करून घेतले आहे तुपामध्ये खजूर व्यवस्थितपणे परतून घेतला आहे तो लाडवाच्या मिश्रणात सर्वच्या सर्व घालून घेऊया. आणि अशा प्रकारे प्रथम हा खजूर फारच गरम आहे त्यामुळे स्पॅच्युलाने लाडवामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर नंतर थोडासा कोमट झाल्यावर अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाहू शकता लाडवाचे मिश्रण व्यवस्थितपणे मी अशा प्रकारे खजुरामध्ये एकजीव करून घेतले आहे. आता त्यात स्वादासाठी आपण चमचाभर वेलची पूड घालूया. अजून हे मिश्रण थोडेसे सटसटीत असे वाटत आहे. आता खजूर एकसारखा संपूर्ण मिश्रणाला लागावा यासाठी हे थोडे थोडे मिश्रण मी मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण थोडे थोडे करून अशा प्रकारे मिश्रण घालून घेऊया आणि पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. मिक्सरचे भांडे इथे मोठे आहे त्यामुळे मी 2 ते 3 चमचे मिश्रण लाडवाचे घालत आहे. आता झाकण बंद करून आपण लगेचच फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी परफेक्ट असे आपण लाडवाचे मिश्रण फिरवून घेतले आहे. स्मूथ टेक्स्चर अगदी परफेक्ट असे लाडवाच्या मिश्रणाला आले आहे. अशाच प्रकारे राहिलेले जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. पाहू शकता एकसारखा खजूर संपूर्ण लाडवाच्या मिश्रणाला मी अगदी मिक्सरमध्ये फिरवून लावून घेतला आहे. आता अशा प्रकारे पाहू शकता दाबून अगदी परफेक्ट लाडू वळला जाणार आहे. म्हणजेच अगदी परफेक्ट मिश्रण लाडवाचे तयार झाले आहे. आता लगेचच लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. पाहू शकता किती मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे. लाडू अगदी सहजतेने वळला जात आहे. पाहू शकता गोल गरगरीत असा प्रोटीनयुक्त लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे एक लाडू मी तयार करून घेतला आहे. बाकीचे लाडू जे राहिलेले आहेत ते अशाच प्रकारे व्यवस्थितपणे मी वळून घेत आहे. पाहू शकता सर्व प्रोटीनयुक्त लाडू मी तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे तयार झाले बघताक्षणी खावेसे वाटणारे सर्वांसाठीच उपयुक्त अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रोटीनयुक्त लाडू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.